नमस्कार, मी निरंजन. राजू परुळेकरांचं एक वाक्य आहे, संघाचं हिंदुत्व हे इथेनॉल सारखं आहे आणि इथेनॉलचा देशभरातल्या सर्व वाहनांवरती काय परिणाम होतोय हे आपण पाहतोय. आणि एक्झॅक्टली तेच संघाचं हिंदुत्व देशाचं करतंय. आणि हे सगळं प्रकार काय, म्हणजे अयोध्येमध्ये जी राम मंदिराच्या बाबतीमध्ये गोष्ट घडली आणि आता त्याच्यामध्ये काय चोऱ्या झाल्या, ज्या काही जी चोरी झाली, हजारो कोटी रुपयांच्या चोरी आहेत. कारण म्हणजे नुसतंच दानपेटीमधले पैसे चोरले 70 वेळेला, इतकंच फक्त हा विषय नाही आहे. तिथं दिलेल्या चांदीच्या विटा, म्हणजे सिंधी समाजाने पुढे येऊन स्टेटमेंट दिलं की त्यांनी 200 किलो चांदी दिलेली होती आणि त्याची पावती सुद्धा अजूनपर्यंत त्यांना मिळालेली नाही. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातून, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे गेले होते, त्यांनी चांदी अर्पण केलेली होती, चांदीच्या विटा, त्याही कुठे आहेत कोणाला काही त्याचा थांगपत्ता नाही. या व्यतिरिक्त अनेक गोष्टी, अनेक मूर्त्या तिथं दिलेल्या. तिथं राम आणि हनुमानाचा जो झोपण्याचा चांदीचा पलंग होता तोही चोरीला, तोही कुठे आहे माहित नाही. अनेक जड जवाहीर, रत्न आणि हजारो कोटी रुपये हे त्या ठिकाणी आतापर्यंत चोरी झालेले आहेत. आणि सर्वात पहिल्यांदा म्हणजे समाजवादी पक्षाच्या एका आमदारांनी हा मुद्दा उचलला की तिथं चंदा चोरी होते. त्याच्यानंतर अखिलेश यादव यांनी हा मुद्दा उचलला. त्यावेळेला हा अख्खा परिवार, हा जो भामटा संघ परिवार आहे, हा अख्खा त्या दोघांवरती तुटून पडला. देशद्रोही, विषद्रोही वाटेल ते त्यावेळेला बोलून झालं. आणि आता त्याची एसआयटी स्थापन झाली. FIR नसताना एसआयटी स्थापन केली, FIR नोंदवलीच नाही. पण मग एसआयटीनीच सांगितलं की 70 वेळेला चोरी झालेली आहे आणि 8 महिन्यांचं सीसीटीव्ही फुटेज हे डिलीट करून टाकलंय पूर्णतः. म्हणजे जे उपलब्ध आहे त्या उपलब्ध फुटेजमध्ये 70 वेळेला दिसतात चोरी करताना. त्याच्या आधीचं 8 महिन्यांचं जे डिलीट केलंय त्यात किती हजार कोटी रुपये ढापले, चोरले या भामट्यांनी, याचा काही पत्ता नाही. आता मुळात एक व्हिडिओ मुद्दा दाखवतो मी, 3-4 मिनिटाचा आहे. विश्वबंधू दासगुप्ता नावाचे इन्कम टॅक्स अधिकारी होते 89 साली. आणि विश्वबंधू दासगुप्ता यांनी विश्व हिंदू परिषदेला नोटीस बजावलेली होती. कारण प्रत्येक ट्रस्टला, प्रत्येक संस्थेला या HP रजिस्टर्ड आहे, तर त्यांना त्यांच्या खर्चाचं रिटर्न भरावं लागतं, त्यांचं ऑडिट होतं. आता त्यासाठी म्हणून त्यांना नोटीस दिली. नोटीस विश्व हिंदू परिषदेला दिल्याच्या आणि त्याच्या आधी विश्व हिंदू परिषदेने RBI कडे परवानगी मागितली होती की आम्हाला परदेशातून देणग्या घेऊ द्या. कारण त्यावेळेला त्यांचे अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये, बऱ्याच देशांमध्ये विश्व हिंदू परिषदेची ब्रांचेस आहेत, त्याही वेळेला होत्या. आणि तिकडून आम्हाला डोनेशन येणार आहे, यायचं आहे, पण ते घेण्याची आम्हाला परवानगी द्यावी, कारण ते परदेशातून पैसे येणार म्हणून. तर अशा कुठल्या धार्मिक कार्यासाठी परवानगी देता येत नाही, राजकीय कार्यासाठी परवानगी देता येत नाही, म्हणून RBIने त्यांना परवानगी नाकारली. RBIने परवानगी नाकारली. त्यानंतर विश्वबंधू दासगुप्ता यांनी नोटीस पाठवली. आणि मग काय झालं हे ते विश्वबंधू दासगुप्ता सांगतायत. मैं इनकम टैक्स डिपार्टमेंट में डिप्टी कमिश्नर हूं. पिछले साल मार्च 2 को मैंने विश्व हिंदू परिषद के जो अकाउंट्स हैं उनके बारे में जानने के लिए इनको सम्मन्स जारी किए थे. अशोक सिंघल समेत जो लोग इनका हिसाब देखते हैं उनके भी दिए गए थे. 24 घंटे के अंदर अंदर विश्व हिंदू परिषद का एक बहुत बड़ा डेमोन्स्ट्रेशन 28 लोधी एस्टेट पे प्रधानमंत्री के बाहर हुआ. उसी दिन मेरा मद्रास तबादला कर दिया गया और तब जो सरकार थी उन्होंने उस पूरी इंक्वायरी को दबा दिया. फिर मुझे सस्पेंड कर दिया गया. विश्व हिंदू परिषद के बारे में दो तीन चीजें, मुख्य मुद्दे मैं देख रहा था. एक तो ये कि क्या इनके पास बाहर से पैसा आया है कि नहीं आया है. विश्व हिंदू परिषद ने रिजर्व बैंक ऑफ इंडिया को अप्लाई किया था कि हमें बाहर से पैसा लाने दिया जाए, क्योंकि बाहर से उनकी बहुत सारी ब्रांचेज उनके मंदिर के लिए पैसा भेजना चाहती हैं. रिजर्व बैंक ऑफ इंडिया ने इनको ये परमिशन नहीं दी, क्योंकि ऐसे ऑर्गेनाइजेशंस जो देश के अंदर या तो तोड़फोड़ की कार्रवाई कर रहे हों या राजनीतिक कार्यों में लगे, उनको ऐसी परमिशन नहीं दी जाती. और विश्व हिंदू परिषद को ऐसी कोई परमिशन नहीं दी गई थी. विश्व हिंदू परिषद अमेरिका नाम की एक संस्था है अमेरिका में, जिसके करीब 200 ब्रांचेस हैं सारे अमेरिका में, और ऐसी ही ब्रांचेस कनाडा और इंग्लैंड के अंदर हैं, जिनकी संख्या
करीब 1 लाख से ऊपर सदस्यों की बताई जाती है और इनसे पैसा इकट्ठा किया गया, ये हमारी नॉलेज में था। ऐसा है कि जब इनकम टैक्स का रिटर्न किसी ट्रस्ट को फाइल करना होता है तो उसको सारे अकाउंट्स की तफसील देनी होती है, ये कानून है। 30 अक्टूबर 1979 को अशोक सिंघल ने एक रिटर्न फाइल की जिसके अंदर उन्होंने उसके ऊपर तो लिख दिया कि हमको इतना पैसा आया और इतना पैसा हमारा गया है, और मैं उसके साथ सारी एक एक चीज का बयान दे रहा हूं कि कहां से पैसा आया कहां से नहीं आया। वो सारी बयान जो था रिटर्न से गायब था। उनकी फाइल में जो सारे कागज जो कहते हैं हमने सबमिट किए, उसकी आज तक डुप्लीकेट्स उसके आज तक नहीं दिए गए। और इनके कई ऐसे नेताओं के खिलाफ हमारे इन्फॉर्मेंट से हमारे पास इंफॉर्मेशन ला रहे थे। इनका झगड़ा भी हुआ विश्व हिंदू परिषद के नेताओं का आपस के अंदर कि 1,66,00,000 रुपए जो शिलान्यास पे खर्चा हुआ वो सारा उसमें काफी बोगस था, उसमें लोग पैसा खा गए हैं। ये बातें वहां पे झगड़ा हुआ, फिर नई कमेटी बनी, लेकिन उसके बाद फिर एकदम ये पूरा विश्व हिंदू परिषद ने जब देखा कि ये बिल्कुल इंक्वायरी उन लोगों की कन्विक्शन के अंदर निकल सकती है, क्योंकि उनके पास ना तो किसी तरह का हिसाब था, तो उन्होंने सरकार के ऊपर ये निश्चित तौर पे दबाव डाला मार्च 8 को कि इसको या तो किया जाए, नहीं तो हम सरकार से अपना समर्थन वापस ले लेंगे। ये बार बार ये बोलते हैं विश्व हिंदू परिषद के नेता कि हम कुछ नहीं छुपा रहे हैं। हम तो कहते हैं कि नहीं छुपाने का तो प्रॉब्लम क्या है, कोई और ऑफिसर्स भी बैठे हैं वहां पे, अपना सब दे दीजिए आप अपना हिसाब। मैं बाहर से जब पढ़ के आया था वापस तो इसी ख्यालात से आया था कि शायद देश के लिए कुछ करूंगा, लेकिन इस देश में होना है। मैंने एमबीए पास किया था अमेरिका से, मैं सब छोड़ के अपना काम छोड़ के मैं हिंदुस्तान चला आया था। यहाँ पर अगर एक कानून इंप्लीमेंट करने वाले ऑफिसर को अगर आप उसके साथ ऐसा करेंगे तो इस देश में कोई कानून नहीं रहेगा, ये हम बता सकते हैं। अगर हमारे साथ जो हुआ है, हम आपको बता दें, इस देश के अंदर ये एक फाउंडेशन डल गई है हमारे साथ जो हुआ है कि इस देश के अंदर कभी कानून नहीं रहेगा। क्योंकि अगर जो कानून वाले ऑफिसर्स के साथ ये किया गया जो मेरे साथ हुआ है, तो इसका यही नतीजा है कि देश के अंदर कानून हमेशा के लिए खत्म हो गया। मैं तो ये समझता हूँ, मेरे को तो कोई उम्मीद नहीं है कि ऐसे कुछ इस देश का कोई होगा भविष्य। मैं चाहता हूं भविष्य हो, लेकिन मैं इस बारे में मेरे को तो नहीं लगता कि अब कुछ भविष्य रहा है इस देश के अंदर। जब आपने ये सब कार्रवाइयाँ शुरू की तो उसके बाद किसी ने आपके ऊपर दबाव डाला या धमकियाँ वगैरह दी? हाँ, मेरे को 2 बार 2 लोगों ने धमकियां दी, मैं उनके नाम नहीं देना चाहता। 2 धमकियां दी, उन्होंने कहा कि अगर आपने आगे जबान खोली तो हम आपको जान मार देंगे, आपको जान से। सब जगह पैसे वाला गरीब को जलील, जलालत जो है सब जगह घुस गई है। और धर्म का उसका नाम देना ये तो बहुत गलत बात है, धर्म तो बिल्कुल ही नहीं है कम से कम। आता म्हणजे डोळ्यात पाणी आणून हा अधिकारी म्हणतोय की ज्या देशामध्ये कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना अशी वागणूक दिली जाते त्या देशाचं काही भविष्य राहत नाही. आणि ही तेव्हा सुरुवात झाली. त्यांनी विश्वनाथ प्रताप सिंगांच्या सरकारला धमकी दिली की या माणसाला सस्पेंड करा, अन्यथा आम्ही सरकारचा पाठिंबा काढून घेऊ. का? कारण विश्व हिंदू परिषदेला नोटीस दिली, एवढंच कारण. एवढ्या कारणासाठी सरकारचा पाठिंबा काढून घेणार होते हे. आणि हे सगळं झाल्यानंतर म्हणजे मग हा 89 सालपासूनचा इतिहास आहे पैसे चोरायचा. आपल्याला सर्वांना माहिती असेल, मी पण त्यावेळेला तरुणच होतो अगदी, आणि अख्ख्या देशभर त्या अडवाणींनी जी रथयात्रा काढली आणि शरयू नदीचं पाणी आणि 10 रुपये द्या, म्हणजे त्या छोट्या छोट्या बाटल्या द्यायचे, शरयू नदीचं पाणी आणलं म्हणून, आणि विटांसाठी पैसे, देशभरातून पैसे गोळा केले किंवा विटा द्या म्हणून सांगायचे. हा सगळा मूर्खपणा करून त्याही वेळेला काही 100 कोटी रुपये कमीत कमी यांनी जमा केलेले असतील. हे या रथयात्रेत झालं. त्यानंतर त्याच्या अनेक प्रकार अशा पद्धतीचे होत गेले. आता सर्वोच्च न्यायालयाने ज्या वेळेला सांगितलं की राम मंदिराच्या निर्माणासाठी सरकारने ट्रस्ट बनवावा, तर त्यांनी असं नाही सांगितलं की सरकारने RSSच्या लोकांचा एक ट्रस्ट बनवावा. पण नरेंद्र मोदींनी स्वतः ट्रस्टची घोषणा केली आणि त्याच्यावरती चंपत राय या संघाच्या, जो त्याच्या पाठीमागे गोळवलकरांचे फोटो लावून बसतो, त्या चंपत रायला तिथला प्रमुख म्हणून नेमला. आणि मग त्या चंपत रायची त्या सर्व मंदिर निर्माणामध्ये प्रचंड दादागिरी सुरू झाली. राम मंदिराच्या निर्माणाच्या वेळेला ज्या पद्धतीने जमिनींचे घोटाळे झाले, जमिनी विकत घेत होते, म्हणजे 2 कोटी रुपयाची जमीन 2 मिनिटांमध्ये 24 कोटी रुपयाला पुन्हा मंदिर ट्रस्टला विकली जात होती. हा सगळा प्रकार
हा या आधी येऊन गेलेला आहे. सगळीकडे याच्याबद्दलच्या बातम्या येऊन गेलेल्या आहेत. आता महंत धरमदास असं म्हणतात की 300 कोटी रुपयाची जमीन चंपत रायनी स्वतःच्या नावावरती विकत घेतली, मंदिर ट्रस्टच्या नावावर नाही. हा धरमदास म्हणतायत, महंत धरमदास. याच्यानंतर एक 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 सिंधी समाजाने विरोध केला. निर्मोही आखाडा म्हणजे ट्रस्ट बनवायच्या वेळेला मुळामध्ये राम मंदिराची संपूर्ण खटला हा पहिल्या दिवसापासून निर्मोही आखाड्याने चालवला होता. ती बाबरी मशीद काय ऍक्शन कमिटी आणि विरोधामध्ये निर्मोही आखाडा असा तो खटला अनेक दशकं चालला. त्यांनी तो खटला लढवला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. तो निकाल सुद्धा असा आहे, या देशातला पहिला निकाल सर्वोच्च न्यायालयाचा ज्याच्यावरती न्यायाधीशांनी सहीच केली नाही. 3 न्यायाधीश एकानेही सही केली नाही, असा बिना स्वाक्षरीची सुप्रीम कोर्टाची ऑर्डर. बरं, त्याच्यानंतर मंदिर ट्रस्ट ज्यावेळेला बनवायचा होता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे, तर मग खरं नैसर्गिक प्राधान्य कोणाला द्यायला हवं होतं? ज्यांनी खटला लढला, निर्मोही आखाडा. तिथं भारतातल्या 4ही शंकराचार्यांचा तिथं एक ट्रस्ट आहे अयोध्येत. त्या ट्रस्टला हे काम द्यायला हवं होतं, पण त्यांनाही नाही, शंकराचार्यांनाही नाही, निर्मोही आखाड्यालाही नाही. RSSचे निवडून माणसं त्याच्यामध्ये घेतली गेली. मग अनिल मिश्रा असतील, आणखीन बाकीचे लोक असतील, सर्व संघाला समर्पित अशी माणसं त्या ट्रस्टवरती घेतली गेली आणि त्या सगळ्यांनी ही चोरी केली. हा दरोडा घातला, डाका घातला. आणि हा दरोडा फक्त राम मंदिराचे पैसे चोरण्यापुरता नाही विषय. हा या संपूर्ण देशभरातल्या, कारण राम मंदिराच्या निर्माणाच्या वेळेला म्हणजे मोदींची पोस्टर आपण सर्वांनी पाहिली ना, हे मोदी बोटाला रामाला घेऊन चालले होते. आणि म्हणजे मंदिर निर्माण नाही, राष्ट्र निर्माण होत आहे, एक वेगळं राष्ट्र याच्यातून निर्माण होत आहे, अशा पद्धतीच्या घोषणा आणि प्रचार केला जात होता. आता या हरामखोरांनी त्या मंदिरातले पैसे, लोकांनी दिलेल्या देणग्या, लोकांनी दिलेलं दान हे चोरलं. आणि हे चोरून त्यांनी संपूर्ण देशातल्या जितक्या लोकांच्या श्रद्धा आहेत आणि ज्या ज्या लोकांनी तिथं ते दान दिलं त्या सर्वांच्या श्रद्धेचा खून केलेला आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर एक यांच्यातला भामटा महंत येऊन उभा राहतो आणि तो सांगतो की या 8 आरोपींपैकी तो यादव जो आहे ना त्याला फाशी द्या आणि बाकीच्यांना 6 महिन्याची शिक्षा द्या. का? म्हणजे काय मनुस्मृती आली आहे की काय, की ओबीसीनी गुन्हा केला तर ओबीसीला फाशी आणि या बाकीच्या सगळ्या सवर्णांनी, उच्चवर्णीयांनी केले गुन्हे तर यांना काही नाही, यांना 6 महिन्याची शिक्षा. हा इतका मोठा म्हणजे इतका भयंकर आघात इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या हिंदू धर्मियांच्या श्रद्धेवरती करायचा आणि त्याच्यानंतर पुन्हा अत्यंत निर्लज्ज आणि बेशरमपणाने काल दत्तात्रय होसबळे हा एक जोकर आहे RSSचा, त्यांनी काल एक स्टेटमेंट दिलं. पहिल्यांदा तुम्ही याचं स्टेटमेंट पहा. And temple constructed at the Sri Ram Janmabhoomi has become a center of reverence, faith and devotion for the entire Hindu society owing to the struggle of generations and dedication, sacrifice and martyrdom of crores of Ram Bhaktas. The unfortunate incident of theft in the donation boxes kept at the Sri Ram Lala temple in Ayodhya has deeply hurt the sentiments and faith of entire society and Ram devotees. We are all extremely pained and angered by this event. At the earnest request of the Sri Ram Janmabhoomi Tirtha Kshetra Trust, the Uttar Pradesh government appointed a special investigate team, SIT, and initiated legal proceedings based on its recommendations. It is essential to ensure that anyone found guilty after the investigation faces severe punishment. It is natural for the entire Hindu society, including the Rashtriya Swayamsevak Sangh, to expect the trust to treat this highly condemnable incident as an extraordinary matter
and take effective steps to rectify all shortcomings in temple management and operations. This is crucial to ensure that the faith and reverence of crores of Ram devotees in the Ayodhya temple remain unbroken and steadfast. The current state of confusion and uncertainty must end. In this regard, we expect the temple management and the government appointed SIT to take all necessary initiatives. We are confident that through proper financial management, flawless and transparent operational systems, and an atmosphere imbued with purity, sanctity, and true dharmikta, the Sri Rama Janmabhoomi Tirtha Kshetra Trust will continue to strengthen the faith and trust of the Hindu society. Rashtriya Swayamsevak Sangh also calls upon the entire Hindu society to display necessary patience and restraint during this difficult moment and to thwart the conspiracies of anti-Hindu and anti-national forces seeking to malign the Hindu dharma and society by exploiting this unfortunate incident. आता या स्टेटमेंटमध्ये या होसबळेच्या थोबाडावर जे तुपकट, या सगळ्यांची थोबाड तुपकट असतात, याच्या थोबाडावर थोडी तरी शरम, लाज, खंत थोडी तरी दिसतेय का? की आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एकनिष्ठ चंपत राय आणि बाकीच्या गँगनी हा दरोडा घातलेला आहे, याची किंचित तरी खंत याच्या थोबाडावर दिसते का? किंचितही नाही. किंचित सुद्धा त्याच्या खंत त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाही. आणि उलट तो असं म्हणतो की देशभरातल्या सगळ्या हिंदूंनी एक व्हावं आणि हे हिंदूंना बदनाम करण्याचं षडयंत्र जे करतायत त्यांचा प्रतिकार करावा. अरे कोण करतंय? हिंदूंना बदनाम करण्याचा प्रयत्न याच आठांनी केला ना, यशस्वीरित्या. संपूर्ण हिंदू धर्माला बदनाम कोणी केलं? या 8 महाभागांनी, दरोडेखोरांनी केलं, जे RSSचे आहेत. RSSनी हा म्हणजे खरोखर इतिहास कसा असतो आणि इतिहास कसा सूड घेतो. इसवी सन 1026 ला गजनीनी सोरटी सोमनाथाचं मंदिर लुटलं. एक्झॅक्टली 1000 वर्षानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी अयोध्येतलं राम मंदिर लुटलं. हे लुटारू आहेत. हेच त्या गजनीचे वंशज आहेत आणि हे विनाकारण दुसऱ्यांना बदनाम करत असतात. हे सगळं झाल्यानंतर हा होसबळे बोलतो. बरं, होसबळे म्हणजे इतका जोकर आहे, तो अमेरिकेमध्ये गेला आणि अमेरिकेमध्ये म्हटला की भारताने पाकिस्तान बरोबर चर्चा सुरू करायला पाहिजे आणि हिंदू धर्म किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा ख्रिश्चनांच्या, मुस्लिमांच्या, दलितांच्या विरोधामध्ये नाहीये. मग 3 वर्षापासून जे मणिपूर जळतंय, आता परवा 20 जणांचा खून झाला मणिपूरला. सगळी ख्रिश्चन लोकांची चर्च जाळून टाकली. एकूण 60-70 हजाराच्या वरती ख्रिश्चन समाजाची लोक तिथली ही निर्वासित केली. घरादार त्यांची जाळून टाकली. हे काय चाललंय? नग्न परेड काढल्या गेल्या महिलांच्या. त्या सगळ्या ख्रिश्चन धर्मीय होत्या. हे ते का नाही रोखू शकले? का हा मोहन भागवत जर उगाच सांगतो की आम्ही 3 दिवसामध्ये सैन्य सीमेवरती पाठवू शकतो, मणिपूरला का नाही पाठवले स्वयंसेवक ही दंगल थांबवायला? तेव्हा नाही यांच्यामध्ये दम? सरकारला सांगू शकत नाही की मणिपूरची दंगल थांबवा. इतके झालेले बेशरम. देशभरामध्ये गेल्या 12-13 वर्षापासून जे लिंचिंग केलं जात आहे ते काय होत आहे? ते याला उनामध्ये, गुजरातला मागासवर्गीय समाजाच्या 5-6 जणांना नग्न करून रस्त्यावरून मारत नेलं. कारण मेलेली गायची चामडी सोडण्यावरून तिथं वाद झाला, त्याच्यावरून त्यांना मारहाण केली. गुजरातमध्येच घोड्यावरून वरात काढली लग्नाची, म्हणून त्या नवऱ्या मुलाचा खून केला की दलिताला हा अधिकार नाही. हाथरसला काय झालं?
त्या दलित समाजाच्याच मुलीवरती अत्याचार झाले, बलात्कार झाला, नंतर तिचा खून झाला आणि खून झाल्यानंतर मध्यरात्री पोलिसांनी आईवडिलांच्या हवाली न करता परस्पर प्रेत रात्री 3 वाजता शेतात जाळून टाकलं. आणि तुम्ही सांगता की संघ यांच्या विरोधात नाहीये. मग यांना एवढी हिंमत येते कुठून हे सगळं करणाऱ्यांना? हे ज्या वेळेला अखलाकचा खून केल्यानंतर तुरुंगामधले आरोपी हे जेव्हा जामिनावर सुटले तेव्हा तुमचा केंद्रीय मंत्री त्यांचं स्वागत करायला गेला होता, होसबळे. आणि आता अत्यंत निर्लज्जपणाने थोडं किंचितही शरम नाही चेहऱ्यावरती, आणि तो हे सांगतोय की हिंदूंना बदनाम करण्याचं षडयंत्र. अरे नालायकांनो, तुम्हीच केलंय. आणि म्हणून राजू परुळेकर जे म्हणतात की हिंदू हे पेट्रोल सारखं आहे हिंदू धर्म, आणि तुम्ही इथेनॉल आहात, आणि तुम्ही हे देशाचं इंजिन नादुरुस्त करून टाकणार आहात या सगळ्या भानगडीत. पण आता तरी कमीत कमी लोकांनी जागरूक राहणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट तर देवाला तुमच्या पैशाची गरज नाही, काहीही गरज नाही. तुम्ही त्या मंदिरामध्ये पैसे दिल्याने तो काय देव नवीन कपडे घेणार आहे, नवीन चांगल्या ठिकाणी कुठेतरी जेवायला जाणार आहे, काय करणार आहे? कशासाठी मंदिरांमध्ये पैसे देता हे समजायला हवं. गाडगे महाराजांनी सांगून ठेवलं की देवळात देव नाही, पुजाऱ्याचं पोट असतं. आणि तेच झालं की नाही? या हरामखोर संघाच्या 8 लोकांचं पोटच होतं तिथं. आणि अजून याचे सूत्रधार पकडले जातात का? नाही. चंपत रायला अटक झाली का? नाही. याच्यात एक महत्वाचा भाग आहे. चंपत रायला नेमलं कोणी? आता मी एक अॅनॉलॉजी सांगतो. सोरटी सोमनाथाचं मंदिर मोहम्मद गझनीने लुटलं असं आपण सगळेजण म्हणतो. प्रत्यक्ष मोहम्मद गझनी हा तिथं मंदिरामधल्या गोष्टी चोरत होता का, लुटत होता का? नाही, त्याचे सैनिक लुटत होते. पण आपण काय म्हणतो? जो राजा असेल तो, की गझनीच्या मोहम्मदनी सोरटी सोमनाथाचं मंदिर लुटलं. इथं चंपत राय, अनिल सिन्हा आणि बाकीच्या लोकांनी, मिश्रा जे काय आहेत यादव, यांनी ही चोरी केली. पण यांचा राजा कोण? आणि मग या चंपत रायला नेमणारा जो माणूस आहे तो या संपूर्ण काळात गप्प का? तो त्या शिलान्यासाला गेला, तो प्राणप्रतिष्ठेला गेला, तो रथयात्रेच्या वेळेला पण त्याच्यामध्ये आडवाणींच्या बाजूलाच होता. प्राणप्रतिष्ठा याच्याच हाताने केली गेली. हे सगळं ट्रस्ट यांनी स्थापन केला. हे सगळं करणारा तो नॉन बायोलॉजिकल प्राणी आता थोबाड बंद का ठेवतो याच्याबद्दल हा खूप महत्वाचा विषय आहे. आणि म्हणून चंपत राय सुद्धा प्यादा आहे. त्या पटावरती, बुद्धिबळाच्या पटावर ज्या चंपत राय हे प्यादा आहे, त्याला इकडून तिकडे हलवणारा हात कोणाचा, त्याला त्या पटावरती आणणारा कोण, आणि त्याचं काय, त्याच्याबद्दल इथं का चर्चा कोणी करत नाहीये. विनय कटियारांचे एक मुलाखत आहे. हे विनय कटियार बाबरी मशीद तोडली त्यावेळेला तिथं बजरंग दलाचे प्रमुख होते आणि त्यावेळेला प्रचंड उन्माद करत होते, मग खासदार झाले वगैरे वगैरे. ते विनय कटियार आत्ता काय बोलतायत नीट ऐका. और मोदी जी के साथ वो संपर्क में है फोन पर. किस मामले में? इसी मामले में. और यहाँ जब आ गए तो मोदी जी ने कहा रात को वो 1:30-2 बज गए होंगे रात के. तो उन्होंने कहा कि अरे भाई क्या क्या होगा अब, क्या क्या होगा अब. अरे तो मैंने कहा कि सब ठीक हो जाएगा, कुछ तो है नहीं. लेकिन जब हम यहाँ आ गए तो उसमें देखा चंपत राय भी है, गोपाल राव भी है, ये सब जितने हैं, ये हाँ अनिल मिश्रा हैं. तो ये तो किसी कारण से थोड़ा बच गए, जेल नहीं जा पा रहे हैं. अब हो सकता आगे जाएं. अभी नरेंद्र मोदींनी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विनय कटियार यांना रात्री 1:30-2 वाजता फोन करून काय विचारलं? आगे क्या क्या होगा. म्हणजे याचा अर्थ काय होतो? आगे क्या क्या होगा म्हणजे
म्हणजे आगे मेरा नाम आएगा क्या, आणि त्याच्यावरती तो म्हणतो कुछ नहीं सब ठीक हो जाएगा, आणि सब ठीक हो जाएगा नंतर तेच सांगतात विनय कटियार की मी इथं जेव्हा प्रत्यक्ष आलो अयोध्येला त्यावेळेला तर इथं हे चंपतराय पासून सगळेजण चोरच निघाले. आता या देशातल्या लोकांनी ठरवायचं आहे आगे क्या होगा. कारण धर्माशी यांना काही घेणं देणं नाही, यांना देवाशी काही घेणं देणं नाही. यांना देवाचा आणि धर्माचा वापर फक्त करायचा आहे यांचं राजकारण करण्यासाठी, यांच्या तुंबड्या भरण्यासाठी, यांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी. हा सगळा गोरखधंदा या देशातल्या लोकांच्या श्रद्धा या गोष्टीला ब्लॅकमेल करून केला जातोय. आणि अदरवाईज देशाची सर्व क्षेत्रांमध्ये पिछेहाट आहे. आर्थिकदृष्ट्या तर वाताहत झालेली आहे. आत्ताच्या परिस्थितीत 12 वर्षामध्ये यांनी पूर्ण वाट लावलेली आहे. क्रोनी कॅपिटलिझम कसा केला हे याची 100 उदाहरणं आहेत, 1000 उदाहरणं आहेत. यांच्या 12 वर्षातल्या प्रत्येक वर्षाची 100 उदाहरणं आहेत क्रोनी कॅपिटलिझमची. आणि मोदींच्या काळात भ्रष्टाचार नाही, हे काय आहे? राम मंदिर नाही सोडलं शेण खायला. म्हणजे पंचगव्याच्या नावाखाली हे गूज खातात दरवर्षी. खरं तर त्याला शब्द छान दिलाय पंचगव्य हा. पण ही इतकी नालायकी ही सगळी करायची यांची हिंमत होते कारण मुख्य प्रसार माध्यम तर लाचार आहेत. ज्या पद्धतीच्या बातम्या हाच संपूर्ण घटना हे जर काँग्रेसनी नेमलेल्या ट्रस्टच्या बाबतीत झालं असतं, काँग्रेसच्या काळात झालं असतं तर काय झालं असतं? रस्त्यावर चौकात तमाशे केले असते, पुतळे जाळले असते, सगळं केलं असतं. वर्तमानपत्रांपासून टीव्ही चॅनल पर्यंत 24 तास एकच बातमी राहिली असती. आता हे होतंय. पण तरीही भाजपनी नेमलेल्या संघाच्या ट्रस्ट मधल्या लोकांनी हे सगळे घाण केली. तरीही प्रसार माध्यमांवर, आपल्या मराठी चॅनल्सवर, वर्तमानपत्रांमध्ये तेवढं त्याचं कव्हरेज दिसतंय का? काहीच नाहीये त्या मानाने. उलट त्याला डिफेंड करण्याचे प्रयत्न होतात. काही महाभाग आणि मूर्खता असे जे म्हणतात हिंदूंचा पैसा हिंदूंनी घेतला तर काय फरक पडतो? मग हिंदूबाईवर हिंदू माणसाने बलात्कार केला तर काय फरक पडतो असंही बोलतील. अरे मग हिंदूंचा पैसा हिंदूंनी घेतला, हिंदूंकडेच होता ना, मग राहू द्यायचा होता ना तो त्यांच्याचकडे. त्यांच्याच घरी राहिला असता, नसता दिला तिथं मंदिरात आणून चांदी, सोनं, दागिने. कोण मुकुट देतंय, कोण आणखीन काय काय हार देतंय, हे सगळं जड जवाहीर. तो संतोष दुबे ते तर सांगतात की हा अयोध्येमधल्या रत्नपारख्यांच्या दुकानांमध्ये, पेढ्यांमध्येच म्हणजे मालकच आहे हा जणू काही चंपत राय. इतकं तो माणूस बोललेला आहे याच्याबद्दल. त्या व्यतिरिक्त याचे कसे समलैंगिक संबंध होते आणि याच्याकडे ड्रायव्हर नसतोच, तो याचा रात्रीचा पार्टनर असतो वगैरे, अतिशय भयंकर यांच्याबद्दल बोललेत. आणि हे इतके मोठे श्रद्धेच्या नावाखाली हजारो कोटी रुपयाचे घोटाळे करायचे. आणि त्या हजारो कोटी रुपयाचा घोटाळा केल्यानंतर सुद्धा संघ असं म्हणणार की आम्ही नोंदणी नाही करणार आमची. म्हणजे सरकारने खरं म्हटलं पाहिजे तुमच्या बापाला नोंदणी करावी लागेल. एवढे प्रचंड घोटाळे करतायत. हिंदूंच्या श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येच्या मंदिरात गू खाता. तुमची नोंदणी झालीच पाहिजे. आणि याला संघटनेचं स्वरूप आहे का या प्रकारच्या सगळ्या गुन्ह्यांना याचा तपास करण्यासाठी आणि तो तपास करता यावा यासाठी यांचं कंप्लीट ऑडिटिंग होणं गरजेचं आहे. हे जे सांगतात ना की 5 लाख स्क्वेअर फुटाचं ऑफिस दिल्लीमध्ये 150 कोटी रुपयाच्या देणग्यांमधून बांधलं, 300 रुपये स्क्वेअर फुटनी बांधकाम होत नाही. 150 कोटी भागिले 5 लाख स्क्वेअर फूट करून पहा, 300 रुपये स्क्वेअर फूट. हा आत्ता 2025चा होता का बांधकामाचा रेट? याचा अर्थ यांच्या चोऱ्या खूप जास्त आहेत. यांचे इतर सर्व दरोडे खरं तर बाहेर यायला पाहिजे. पण हे तरच येऊ शकेल जर तुम्ही आणि मी या देशातले सामान्य नागरिक पहिले तर यांचा नादच सोडला पाहिजे. ते कोविडमध्ये सोशल डिस्टन्सिंग करायचो ना आपण,
लांबच राहायचं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या सगळ्या प्रसार माध्यमांची उत्तरदायित्व आपण ठरवायचं. यांच्या ऑफिसेसमध्ये जाऊन यांच्या संपादकांना भेटून त्यांच्या थोबाडावर निर्भत्सना करायची की आता तुमची हिंमत काय होत नाहीये बातम्या दाखवायची. तो मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री, त्याचं एवढं मोठं प्रकरण आलं जमीन घोटाळ्यांचं. काही 100 एकर जमीन अख्ख्या कुटुंबाने घेतली, काही 100 एकर. त्या अशोक चव्हाणांच्या बायकोच्या नावावरती फ्लॅट, सासूच्या नावावर फ्लॅट आदर्शमध्ये, म्हणून अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला लावला. आणि हे निलाजरे हे म्हणजे एवढा गू खाऊन सुद्धा ढेकर द्यायला तयार नाहीत. इतकी घाणेरडी यांची ही परिस्थिती आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी जागं राहणं, यांच्या नादी न लागणं, आणि जे प्रसार माध्यम ज्यांची जबाबदारी आहे उत्तरदायित्व ठरवायची, त्या प्रसार माध्यमांची जबाबदारी आता आपण ठरवायची, त्यांचं उत्तरदायित्व आपण ठरवायचं. त्यांच्या घरी जाऊन त्यांची निर्भत्सना करायची की लाजा वाटत नाही, तुम्ही या बातम्यांना महत्व देत नाही आहात, हे करावं लागेल. त्याच्याशिवाय माध्यमांना शरम वाटणार नाही गुलामी करण्याची. सरकारची, सत्तेची जी गुलामी चालू आहे त्याची शरम वाटली पाहिजे. त्यांच्या बायका पोरांना लाज वाटली पाहिजे आपल्या बापाची, स्वतःच्या. हे करावं लागेल. हे जर केलं तरच माध्यमांचं उत्तरदायित्व निश्चित होईल, तर माध्यम यांचं उत्तरदायित्व निश्चित करतील, राजकारण्यांचं. पण हे करण्यासाठी तुम्ही आणि मी सतर्क, सजग आणि जागृत राहणं हे खूप गरजेचं आहे. तुम्हाला या सगळ्या घाणेरड्या या प्रकाराबद्दल तुमचं काय मत आहे, काय केलं पाहिजे, हे तुम्ही मला इथं खाली कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांनी हाईप करा, जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचा सर्वांना आग्रह करा. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.